मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे। रविवार असल्याने पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होती। अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे। 2 दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत। मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळून 12 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती प्राप्त होत आहे। नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू असून पूल कोसळल्यानंतरच्या काही क्षणानंतरचा हा व्हिडिओ समोर आलाय। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पुलावर 50 ते 100 पर्यटक होते। पुलाच्या कोसळण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा व्हिडिओ थरकाप उडवणारा असा आहे। पूल कोसळल्यानंतर परिसरात मोठी आरडाओरड आणि किंचाळण्याचा आवाज आला। हा आवाज देखील व्हिडिओत कैद झाला आहे। तर नुकतेच 10 जून रोजी या पुलाचे टेंडर देण्यात आले होते, मात्र काम सुरू झाले नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत कुंडमळा पूल धोकादायक होता, स्थानिकांनी तशी पाटी देखील लावली होती। जिल्हाधिकारी यांनीही पूल धोकादायक झाल्याचं जाहीर केलं होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे। सर, इंद्रायणी पुलासंदर्भातला 10 जून रोजी कंत्राट जे आहे ते देण्यात आलेलं होतं, मात्र काम सुरू झालं नाही आणि त्यामुळे ही सगळी मृत्यू झालेत अशा प्रकारचं गोष्टी समोर येताना दिसतात। पहिली गोष्ट तर 10 जूनला कंत्राट दिल्यानंतर काम जरी सुरू झालं असतं तरी एवढ्या लवकर तर तो पूल झाला नसता। याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो पूल आहे हा धोकादायक आहे अशा प्रकारची घोषणा केली होती। गावकऱ्यांनीही तिथे पाटी लावली होती की हा पूल धोकादायक आहे। दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले, काही प्रमाणात अनेक वेळा अशा गोष्टींकडे फार लक्ष आपण देत नाही, म्हणजे कोणाची चूक नाही आहे त्याच्यामध्ये, पण किंवा इतका तो कमकुवत झाला असेल असं कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल, त्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी गेले। आता यातनं मला असं वाटतं की भविष्याकरता शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, कारण मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात अशा 500 जागा आहेत त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे सगळीकडे पूल आहे असं नाही, काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं, काही ठिकाणी पाण्याचा जो बहाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे, त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं। त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात, काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व केलं जातं। पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल, कारण हे 1-2 महिन्यापुरता स्पॉट्स वल्नरेबल असतात, पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात, तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल। पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती। पत्र दाखवले रवींद्र चव्हाणांचं की 80,000 रुपये या पुलासाठी मंजूर करण्यात आले आणि त्याच्यावरून आरोप केलेत की जर हे पैसे मंजूर केले तर खर्च का झाला नाही। काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात, त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते। लोकनायक न्यूज